श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्वातले पुढे आता कुंतीचा विवाह ही कथा वाचूया. वैशंपायन म्हणाले, कुंती भोजाची कन्या पृथा टपोऱ्या डोळ्यांची होती, तेजस्विनी होती, रूपवती होती, धर्मशील होती, तरुण होती, आचारशील होती. थोडक्यात स्त्रीच्या ठिकाणी जे गुण असावेच लागतात त्या सर्व गुणांनी ती युक्त होती. स्वाभाविकच अनेक राजे तिला मागणी घालू लागले. राजा कुंती भोजाने अनेक राजांना आमंत्रण केले आणि कुंतीच्या स्वयंवराची तयारी केली. स्वयंवर मंटपामध्ये जमलेल्या त्या राजांमध्ये तिला भरतश्रेष्ठ राजशार्दूल पांडू दिसला. एखाद्या सिंहाप्रमाणे दर्पोद्धत असलेल्या विशाल वक्षस्थळाच्या पाणीदार डोळ्यांच्या महाबली सूर्याप्रमाणे सर्व राजांची प्रभा झाकून टाकून राजसभेमध्ये जणू दुसऱ्या इंद्राप्रमाणे आसनस्थ झालेल्या पांडूकडे नजर जाताच कुंती भोजाची सौंदर्यवती शुभांगी कन्या कुंती मनात हरखून गेली. तिच्या भावना उत्कट झाल्या आणि ती मदविह्वल झाली. लाजेने मान खाली घालून तिने विवाहमाला पांडूच्या गळ्यात घातली. कुंतीने पांडूला वरले हे दिसताच स्वयंवर मंटपात जमलेले सर्व राजे जसे आले होते तसेच हत्तीवर अश्वांवर आरूढ होऊन किंवा रथामध्ये बसून परत निघून गेले. नंतर कुंतीच्या पित्याने तिच्या विवाहाचा सोहळा पार पाडला. अशा प्रकारे शचीबरोबर इंद्राचा संयोग झाला त्याप्रमाणे भाग्यशाली पांडुराजाचा कुंती भोजाच्या कन्येबरोबर संयोग झाला. अशा प्रकारे कुंतीचा आणि पांडूचा विवाह झाल्यानंतर राजा कुंती भोजाने त्याला अनेक प्रकारचे बहुमोल नजराणे दिले आणि हस्तिनापुराकडे त्याची पाठवणी केली. नंतर असंख्य ध्वजांनी व पताकांनी गजबजलेले आपले फार मोठे सैन्य बरोबर घेऊन पांडू परत निघाला. तो निघाला असता ब्राह्मणांनी आणि महर्षींनी त्याची स्तुती केली आणि त्याला शुभाशीर्वाद दिले. हस्तिनापुरात परत गेल्यावर कौरवनंदन पांडू आपल्या पत्नीला म्हणजेच कुंतीला स्वतःच्या भवनामध्ये घेऊन गेला. आता आपण पांडूचा दिग्विजय ही कथा भाग पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, पांडूचा कुंतीबरोबर विवाह झाल्यानंतर त्याचा दुसरा विवाह करावा असा विचार प्रज्ञावंत भीष्माच्या मनात आला आणि तो अमात्य अनुभवी वृद्ध ब्राह्मण महर्षी इत्यादींना बरोबर घेऊन तसेच चतुरंग सैन्य बरोबर घेऊन मद्र देशाच्या अधिपतीच्या राजधानीमध्ये गेला. भीष्म नगरापाशी आलेला आहे हे कळताच मद्राधिपती त्याला सामोरा गेला. त्याने त्याचा यथाविधी सत्कार केला आणि तो भीष्माला आपल्या नगरात घेऊन गेला. नगरामध्ये पोहोचल्यावर मद्र राजाने भीष्माला बसावयास शुभ्र आसन दिले, पादप्रक्षालनासाठी उदक दिले, फुले आणि फळे दिली. तसेच त्याला मधुपर्क म्हणजे पंचामृत, दूध, दही, तूप, साखर आणि मध यांचे मिश्रण अर्पण केला आणि त्याच्या आगमनाच्या कारणाची त्याने पृच्छा केली. कुरुश्रेष्ठ भीष्म मद्र राजाला म्हणाला, मद्रराज, पांडूकरिता मुलगी पाहण्यासाठी मी आलो आहे. तुला माद्री नावाची भाग्यवती भगिनी आहे असे माझ्या कानावर आले आहे. पांडूसाठी तिला मी मागणी घालीत आहे. राजा, तुझा आमच्याशी आणि आमचा तुझ्याशी जर हा विवाह संबंध जुळून आला तर तो प्रशंसनीयच ठरेल. मद्रराज, माझ्या या मागणीचा तू विचार कर आणि यथाविधी हा संबंध जुळून आण. भीष्म असे बोलल्यानंतर मद्राधिपती शल्य त्याला उलट म्हणाला,
पांडूपेक्षा अधिक चांगला दुसरा वर माद्रीसाठी मिळणार नाही हे मला चांगले माहीत आहे. पण एक अडचण आहे. आमच्या कुळामध्ये पूर्वीच्या मोठ्या राजांपासून एक चाल रूढ झाली आहे. ती चाल चांगली असेल किंवा वाईट असेल, कशीही असली तरी ती सोडून देण्यास माझे मन धजत नाही. ही चाल कोणती हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणून तुम्ही आम्हाला कन्या शुल्क द्या असे म्हणण्याचा माझा धीर होत नाही. कन्या शुल्क मागणे हा आमचा कुलधर्म आहे. या कुलधर्माप्रमाणेच आम्ही वागत असतो. म्हणून तुम्हाला असंदिग्ध शब्दात मी उत्तर देऊ शकत नाही. मद्र राजाच्या या बोलण्यावर भीष्म म्हणाला, राजा, तू ज्याचा उल्लेख केलास तो श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेच तो घालून दिला आहे. या धर्माचे पालन करण्यास कसलाही दोष नाही. तुझे पूर्वज जे आचार पाळीत आलेले आहेत, शल्या, ही मर्यादा सज्जनांनी संमत केलेली आहे हे तुला माहीत आहे. असे म्हणून तेजस्वी भीष्माने सुवर्णाच्या लढी आणि सुवर्णाचे अनेक अलंकार तसेच तरतऱ्हेची असंख्य रत्ने, हत्ती, अश्व, रथ, उंची वस्त्रे, दागदागिने, मूल्यवान मणी, मोती, पोवळी इत्यादी बहुमोल वस्तू शल्याला अर्पण केल्या आणि शल्याने सुद्धा संतुष्ट होऊन त्या सर्वांचा प्रेमपूर्वक स्वीकार केला आणि त्याने सालंकृत कन्यादान केले. गांगेय देवव्रत भीष्म माद्रीला बरोबर घेऊन हस्तिनापूर नगरामध्ये गेला. नंतर शुभमुहूर्त पाहून एका पवित्र दिवशी राजा पांडूने यथाविधी माद्रीचे पाणी ग्रहण केले. विवाहाचा सोहळा आटोपल्यावर राजा पांडू आपल्या सौंदर्यवती भार्येला घेऊन एका कमनीय भवनामध्ये गेला आणि माद्री त्या भवनामध्ये राहू लागली. कुंती आणि माद्री या आपल्या 2 भार्यांबरोबर पांडूने मनसोक्त विहार केला. अशा प्रकारे 1 महिना त्या दोघींच्या सहवासामध्ये सुखाने विहार केल्यानंतर पृथ्वी पादाक्रांत करण्याच्या इच्छेने पांडूने नगराबाहेर जाण्याचे ठरविले. भीष्म इत्यादी पोक्त पुरुषांना, धृतराष्ट्राला आणि कुरुकुळातील इतर श्रेष्ठ पुरुषांना अभिवादन करून व त्यांचा निरोप घेऊन त्यांच्या अनुज्ञेने आणि त्यांचे मंगलाचारयुक्त आशीर्वाद घेऊन देवपुत्रा समान असलेला तो पांडुराजा पृथ्वी जिंकण्याच्या इच्छेने हत्ती, अश्व, असंख्य रथ बरोबर घेऊन फार मोठ्या सैन्यानिशी नगरातून बाहेर पडला. उत्साहाने परिपूर्ण असलेल्या आपल्या समर्थ सैन्यासह पांडूने अनेक शत्रूंवर चाल केली. प्रथम त्याने डोंगरांचा आश्रय करून उपद्रव देणाऱ्या दशार्ण देशातील लोकांवर चाल केली आणि रणांगणात त्याने त्यांचा पराभव केला. नंतर अनेक ध्वजांनी युक्त असलेल्या असंख्य हत्तींनी आणि अश्वांनी, बलशाली झालेल्या अगणित पायदळांनी आणि रथांनी गजबजलेल्या सेनेसह आपल्या सामर्थ्याने गर्विष्ठ झालेल्या त्या पांडूने अनेक राजांना उपद्रव देणाऱ्या मगध देशाच्या दीर्घ नावाच्या राजाचा त्याच्याच राजवाड्यात वध केला. मगध राजापासून पांडूने विपुल खजिन्याची आणि असंख्य अश्वांची लूट मिळवली. नंतर तो मिथिलेला गेला आणि रणांगणात त्याने विदेह देशातील लोकांचा पराभव केला. त्याचप्रमाणे काशीराजाच्या देशात, सुम्न देशात आणि पुंड्र देशात त्या पांडूने आपल्या बाहुबलाने कुरूंचे यश वृद्धिंगत केले. अग्निसमान असलेल्या पांडुराजामुळे असंख्य राजे दग्ध झाले. त्याच्या बाणांची वृष्टी अग्नीच्या उफाळलेल्या ज्वालांप्रमाणे होती. त्याच्या शस्त्रांचे तेज अग्नीच्या तेजाप्रमाणे होते. ठिकठिकाणचे राजे आपल्या सैन्यासह पांडूवर चालून आले, पण पांडूने आपल्या सैन्याच्या बळावर त्या सर्वांची खोडकी मोडली. इतकेच नव्हे तर पांडूने त्यांना आपल्या ताब्यात घेतले आणि कौरवांचे दास केले. आज आपण इथे थांबूया.
माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.